Now we have to learn the basic concepts of geometry. The first concept in the geometry is the point. What is meant by point? The point is tiny dot and which is denoted by capital letter. म्हणजे असा एक स्मॉलेस्ट डॉट, एकदम स्मॉलेस्ट, जो आपण आता खरं तर प्रत्यक्षात नाही काढू शकत, पण आपण त्याचा सिम्बॉल काढतो, असा गोल आपण जो ठिपका काढतो किंवा डॉट काढतो त्याला म्हणतात पॉइंट. आणि पॉइंट हा नेहमी कॅपिटल लेटरने दाखवला जातो आणि तो लिहिताना कसा लिहिला जातो? पॉइंट ए, पॉइंट बी, पॉइंट एम. आता आपल्या जॉमेट्रीतला दुसरा कन्सेप्ट आहे तो म्हणजे लाईन सेगमेंट. खरं तर त्याला शॉर्टमध्ये सेगमेंट असंच म्हणतात. तो लाईनचा एक पार्ट असतो. पुढे आपण लाईन शिकणार आहोत, त्याचाच हा एक पार्ट असतो, म्हणून त्याला सेगमेंट म्हणतात, लाईन सेगमेंट. इन शॉर्ट सेगमेंट. सेगमेंट कसा तयार होतो? तर इफ वी जॉईन द टू पॉइंट्स और टू डॉट्स, वी गॉट द फिगर विच इज सेगमेंट. हे स्ट्रेट आपण जर हे जोडले, ए आणि बी हे पॉइंट, तर हा जो आपल्याला लाईनचा पार्ट मिळतो त्यालाच काय म्हणतात? सेगमेंट. इट इज कॉल्ड सेगमेंट. And segment has two end points. For example, end point A and end point B. सेगमेंटचं नाव आपण दोन प्रकारे लिहू शकतो. फॉर एक्झाम्पल सेगमेंट ए बी पण लिहू शकतो, आपण उलटं पण लिहू शकतो, सेगमेंट बी ए. आपण दुसरा एक एक्झाम्पल बघू, सेगमेंट पी क्यू, सेग पी क्यू और सेग क्यू पी. समजलं? आता आपण पुढचा पार्ट बघणार आहोत, तो म्हणजे लाईन. व्हॉट इज मीन बाय लाईन? लाईन इज इन्फिनाइट इन लेंथ. म्हणजे समजा आता हा सेगमेंट आहे ए बी, हाच आपण इथं घेतलेला आहे सेगमेंट ए बी. आता आपण ह्याला दोन्ही बाजूनी समजा वाढवायला सुरुवात केली. आपल्याला लिमिट नाही आहे काहीही वाढवायला, आपण कितीही एक्सटेंड करू शकतो. या दोन्ही साईडने आपण कितीही एक्सटेंड करू शकतो. इकडून पण आपण एक्सटेंड केलं, इकडून पण आपण एक्सटेंड केलं, इन्फिनाइट. पण मग आता ही आपण छोट्याशा बोर्डवर, ब्लॅक बोर्डवर किंवा पेपरवर कसं दाखवणार की ही इन्फिनाइट आहे? लाईन इज इन्फिनाइट इन लेंथ बोथ साईड. बोथ साईडला ती इन्फिनाइट आहे. मग ती दाखवण्यासाठी आपण त्याच्या दोन्ही साईडला ॲरो हेड डिनोट करतो. हे दोन्ही बाजूला बाणाच्या खुणा करतो. लाईनला बाणाच्या खुणा आवश्यक असतात, लक्षात ठेवा. मग दोन्ही हे साईडला ॲरो हेड डिनोट केले म्हणजे याचा अर्थ काय आहे की ही लाईन दोन्ही साईडला इन्फिनाइट इन लेंथ आहे. आपण तिला कितीही एक्सटेंड करू शकतो, वाढवू शकतो. डिनोटेड बाय ॲरोहेड्स बोथ साईड. याचं नाव आपण कसं लिहू शकतो? तीन प्रकारे आपण याचं नाव लिहू शकतो. लाईनवर कुठलेही दोन पॉईंट तुम्ही जर घेतले तर त्या पॉईंटवरून आपण दोन अक्षरांनी लाईनचं नाव लिहू शकतो. लाईन ए बी, हे आपण उलटं पण करू शकतो, लाईन बी ए, और द पॉईंट विच इज अबोव द लाईन, लाईन एल. म्हणजे जो लाईनच्या बाहेर एखादा पॉईंट दिलेला असेल तर त्यावरून सुद्धा आपण त्या लाईनचं नाव लिहू शकतो, लाईन एल. त्यानंतर पुढचा पार्ट आहे आपला तो म्हणजे रे. रे फ्रॉम अ फिक्स पॉइंट. आता हा इथं फिक्स पॉइंट आहे. समजा आपण लाईनला ह्या पॉइंटला कट केलं किंवा ह्या पॉइंटला आपण धरून ठेवलं आणि इकडून फक्त एकाच साईडने एक्सटेंड करायला सुरुवात केली. फ्रॉम अ फिक्स पॉइंट ए, रे ए बी इज इन्फिनाइट इन लेंथ ॲट ओनली वन साईड. या एकाच साईडला हा इन्फिनाइट आहे. किंवा आपण याच्यातला हा जर बघितला रे बी ए, तर हा बी हा याचा फिक्स पॉइंट होईल आणि इकडे हा इन्फिनाइट आहे. याला काय म्हणायचं? रे. याला म्हणायचं रे. अँड इट इज कॉल्ड द पॉइंट जो आहे, जो फिक्स, जिथून रेला सुरुवात होती त्याला आरंभ बिंदू किंवा त्याला काय म्हणतात? ओरिजिन. त्याला काय म्हणतात? ओरिजिन. फॉर एक्झाम्पल पॉइंट ए इज द ओरिजिन. आणि रेचं नाव आपण ओरिजिन पासूनच सुरुवात करू शकतो, रे ए बी. आपण त्याचं उलटं नाही लिहू शकत, बी ए. रेचं नाव नेहमी एका बाजूने होतं सुरुवात. ओरिजिन पासून ते इन्फिनाइट कडे जाणारा कोणताही पॉइंट तुम्ही घेऊ शकता, रे ए बी. त्याच्यानंतर आणखीन एक जॉमेट्रीतला आपला कन्सेप्ट आहे तो म्हणजे प्लेन. प्लेन इज अन इन्फिनाइट फ्लॅट सरफेस. आता हा फ्लॅट सरफेस आहे. फ्लॅट सरफेस कसा बघणार तुम्ही? ब्लॅकबोर्ड हा फ्लॅट सरफेस असतो, कुठल्याही टेबलचा टॉप हा फ्लॅट सरफेस असतो, कुठलाही पेपर हा फ्लॅट सरफेस असतो, सपाट पृष्ठभाग. हा जर तुम्ही चारही बाजूंनी एक्सटेंड केला, इकडून एक्सटेंड केला, इकडून 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 चारही बाजूंनी जर तुम्ही एक्सटेंड केला तर तुम्हाला
जी काही म्हणजे फिगर मिळते त्याला म्हणतात प्लेन. प्लेन इज अन इन्फिनाइट फ्लॅट सरफेस. म्हणजे अमर्याद अशा सपाट पृष्ठभागाला म्हणतात प्लेन. आणि प्लेनचं नाव आपण एका अक्षर आणि त्याच्या मधल्या कुठल्याही पॉइंटवरून आपण देऊ शकतो प्लेन. फॉर एक्झाम्पल प्लेन बी. त्यानंतर आपला पुढचा भाग आपण शिकणार आहोत. हाऊ मेनी लाईन्स कॅन पासिंग थ्रू अ सिंगल पॉइंट. एका सिंगल पॉइंटमधून किती लाईन पास होऊ शकतात. बघा इथं तुम्हाला एक सिंगल पॉइंट दिलेला आहे ओ, आणि तुम्हाला सांगितलं की वर्गातल्या प्रत्येकाने या पॉइंटमधून पास होणारी एक लाईन काढा. आपण याचं प्रत्यक्ष प्रॅक्टिकल घेतलं असतं, पण आता आपल्याकडे तशी उपलब्धता नाही आहे. पण तुम्ही घरी करून बघू शकता की एक पॉइंट घ्या पेपरवर आणि त्या पॉइंटमधून पास होणाऱ्या किती लाईन तुम्ही काढू शकता. इन्फिनाइट लाईन वी कॅन ड्रॉ पासिंग थ्रू अ सिंगल पॉइंट. या पॉइंटमधून जाणाऱ्या असंख्य लाईन आपण काढू शकतो. इन्फिनाइट लाईन्स वी कॅन ड्रॉ पासिंग थ्रू अ सिंगल पॉइंट. मग ऑल दीज लाईन, आपण या लाईनला समजा नावं दिले. आपण या लाईनला नावं देऊया. फॉर एक्झाम्पल लाईन एल, लाईन एम, लाईन एन अँड लाईन पी. ऑल दीज लाईन्स आर सेड टू बी कॉन्करंट लाईन्स. काय म्हणतात त्याला? कॉन्करंट लाईन्स. लक्षात ठेवा शब्द. या लाईनला म्हणतात कॉन्करंट लाईन्स, कारण पुढे तुम्हाला शिकायचं आहे हे परत. अँड हा जो पॉइंट आहे ज्याच्यामधून ह्या सगळ्या लाईन पास झालेल्या आहेत एका सिंगल पॉइंटमध्ये, पॉइंट ओ इज कॉल्ड द पॉइंट ऑफ कॉन्करन्स. या पॉइंट ओला काय म्हणायचं? पॉइंट ऑफ कॉन्करन्स. आता पुढचा आपला कन्सेप्ट आहे तो म्हणजे बघा इंटरसेक्टिंग लाईन्स. इंटरसेक्टिंग लाईन्स. मग इफ देअर आर टू लाईन्स इन अ प्लेन. प्लेनमध्ये इन्फिनाइट लाईन असतात, इन्फिनाइट पॉइंट्स असतात, कारण प्लेन आपण बघितलं की तो इन्फिनाइट फ्लॅट सरफेस असतो. मग त्याच्यामधल्या कुठल्याही दोन लाईन आपण घेतल्या. फॉर एक्झाम्पल इथं तुम्हाला दिलेल्या आहेत, ह्या दोन लाईन दिलेल्या आहेत आणि त्याचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन पण दिलेला आहे. समजा आपण याला नाव देऊ ए आणि बी. लाईन ए अँड बी इंटरसेक्ट इच अदर, म्हणजे दोघी एकमेकींना कट करतायत. कोणत्या पॉइंटमध्ये कट करतायत? सांगा बघू कोणत्या पॉइंटमध्ये करतायत? पॉइंट एम. पॉइंट एम मध्ये त्या कट करतायत एकमेकांना. ह्या पॉइंट एम ला काय म्हणतात? इंटरसेक्टिंग पॉइंट, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. आणि मग या लाईनला काय म्हणतात? इंटरसेक्टिंग लाईन्स. आता हे आपल्याला इथे प्रत्यक्ष कट करताना दिसल्या, पण कधी कधी समजा आता या दोन लाईन आहेत, या काही एकमेकांना कट करत नाहीये. दिसताय का तुम्हाला कट करताना? पण आपल्याला माहिती आहे की लाईन हा इन्फिनाइट असतात. इफ वी एक्सटेंड दीज लाईन्स, या पुढे जर आपण वाढवल्या तर त्या पुढे एकमेकींना कट करतात पॉइंट एन मध्ये. देअरफॉर दीज टू लाईन्स आर ऑल्सो सेड टू बी इंटरसेक्टिंग लाईन्स. अँड द पॉइंट एम आणि किंवा इथं एन जो आहे ते दीज पॉइंट्स आर सेड टू बी पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. त्यांना काय म्हणतात? पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. आता पुढचा आपला कन्सेप्ट आहे बघा. आता या दोन लाईन बघा, पॅरलल लाईन आपण शिकतोय. दोन लाईन आहेत, या आपण नाव देऊयात लाईन एल आणि लाईन एम. बघा आता ह्या समजा कितीही वाढवल्या तुम्ही, कितीही वाढवल्या, किती एक्सटेंड केले, अगदी इन्फिनाइट दोन्ही साईडने, इकडून पण आणि इकडून पण, तरीही त्या तुम्हाला कधीही कट करू शकणार, म्हणजे त्या एकमेकींना कधीही कट झालेल्या तुम्हाला दिसणार नाहीत. कधीच त्या एकमेकींना कट करणार नाही. मग दीज टू लाईन्स त्या फक्त कशातल्या पाहिजेत? एकाच प्लेन मधल्या. इफ टू ऑर मोर लाईन्स, कदाचित तिसरी लाईन पण असू शकते की जी यांना पॅरलल असेल, जी पण किती वाढवली, समजा आपण काढूयात तिसरी एक लाईन यांना पॅरलल असलेली, की ती सुद्धा टू ऑर मोर लाईन्स इफ डू नॉट इंटरसेक्ट इच अदर, ही सुद्धा आपण घेतली. आता एन ही लाईन घेतली. इफ टू ऑर मोर लाईन्स डू नॉट इंटरसेक्ट इच अदर देन दे आर कॉल्ड पॅरलल लाईन्स. इफ टू ऑर मोर लाईन्स इन अ सेम प्लेन, हा शब्द लक्षात घ्या. एकाच प्लेन मधल्या दोन लाईन जर एकमेकांना इंटरसेक्ट करत नसतील, किती एक्सटेंड केल्या, तर त्यांना काय म्हणतात? पॅरलल लाईन. फॉर एक्झाम्पल बघा, रेल्वेचे रूळ असतात. रेल्वेने प्रवास केलेला आहे की नाही, स्टेशनवर गेलात तुम्ही, तर रेल्वेचे रूळ कुठेच तुम्हाला इंटरसेक्ट केलेले दिसत नाही, दोन्ही पॅरलल असतात. किंवा तुमच्या वहीवरच्या रेषा, वहीवर नोटबुकवर तुमच्या रेषा असतात की नाही, त्या सुद्धा एकमेकींना काय असतात? पॅरलल असतात. आपल्याला भरपूर एक्झाम्पल तुम्ही शोधा आता तुमच्या आजूबाजूला काय काय एक्झाम्पल दिसतात पॅरलल लाईन्सचे ते. बघा आता आपण आज काय काय बघितलं? बेसिक कन्सेप्ट ऑफ जॉमेट्री मधले आपण पॉइंट बघितला, त्याच्यानंतर बघा परत